श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्माच्या एकादशी महात्म्य या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी संदर्भात विशेषत्वानं जाणून घेणार आहोत. या एकादशीपासूनच चातुर्मास हा सुरू होतो आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये या एकादशीला अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. देवशयनी या शब्दाची जर आपण उकल करायचा प्रयत्न केला तर आपल्या हे लक्षात येईल की इथे देव आणि शयन म्हणजे निद्रा असा काहीसा अर्थबोध आपल्याला होतो. खरं तर या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर आपली फसगत होण्याची शक्यता जास्त आहे. देव कधी झोपेल का? अर्थातच याचं उत्तर आहे नाही. मग नेमकं असं काय कारण आहे की या एकादशीला या अतिशय महत्त्वाच्या तिथीमध्ये शयन या शब्दाचा उल्लेख केलेला आढळतो? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये खोलात जाण्यापूर्वी आपण या एकादशीलाच जी वेगवेगळी नावं आहेत त्यांच्याकडे एकदा लक्ष देऊयात. देवशयनी एकादशीलाच हरिशयनी एकादशी, विष्णुशयनी एकादशी, निद्रा एकादशी, महाएकादशी, पद्मा एकादशी आणि दक्षिणेकडे प्रथम एकादशी किंवा तोला एकादशी असं देखील म्हटलं जातं. या सगळ्या वेगवेगळ्या नावांमधून ध्वनित होणारा अर्थ नेमका काय आहे, आता त्याच्याकडे आपण वळूयात. देवशयनी या एकादशीच्या तिथी संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची मान्यता आहे. मान्यतेनुसार श्री विष्णू या तिथीला क्षीरसागरामध्ये 4 महिन्यांसाठी योग निद्रेमध्ये प्रविष्ट होतात. या 4 महिन्यांच्या काळामध्ये विष्णू निद्रा अवस्थेमध्ये आहेत असं जरी आपल्याला वरवर वाटत असलं तरी देखील ही निद्रा म्हणजे आपल्याला जशी झोप येते तशी झोप नाही आणि म्हणूनच याला योग निद्रा असं संबोधलं जातं. या कालावधीमध्ये आपण जर आपल्या वार्षिक कालनिर्णयाचा विचार जर केला तर सहजपणे लक्षात येईल की याच कालावधीमध्ये वर्षातले सगळ्यात महत्त्वाचे सण साजरे केले जातात किंवा वेगवेगळे उत्सव देखील याच कालावधीमध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. आता या एकादशी संदर्भामध्ये पुराणांमध्ये उल्लेखलेल्या महत्त्वाच्या कथेचा इथे थोडक्यात आपण विचार करूयात. सत्ययुगामध्ये मांधाता नावाचा एक अतिशय प्रजाप्रिय राजा होता. राजा आपल्या राजधर्मामध्ये तसूभर देखील कसर न करता व्यवस्थितपणे आपल्या प्रजेचं हितसंरक्षण करत होता. मात्र एक काळ असा आला की सलग 3 वर्ष त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. राजा अतिशय पापभीरू आणि धर्मानं चालणारा असल्यामुळे आपल्या प्रजेची होत असलेली उपासमार, चाललेले हाल पाहून राजा अतिशय व्यथित झाला. निरनिराळ्या माध्यमातून या समस्येतून बाहेर पडता येतं आहे का यासाठी तो शोध घेऊ लागला. असंच शोध घेत तो वनामध्ये गेला असता तिथे सप्तर्षींपैकी ऋषी अंगिरा यांच्याशी त्याची भेट झाली. ऋषी अंगिरा यांना साष्टांग दंडवत अर्पण करून राजानं आपल्या राज्यामध्ये उद्भवलेल्या दुष्काळ स्थितीविषयक त्यांना सांगितलं. ऋषी अंगिरा यांनी राजाच्या सद्भावनेला ओळखून या समस्येतून बाहेर पडण्यासाठी देवशयनी एकादशीचं व्रत करण्याचा त्याला सल्ला दिला. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीला श्री विष्णूंचं मनोभावे नामस्मरण करावं. संत सज्जनांच्या सहवासामध्ये श्री विष्णूंच्या कृपेसाठी सातत्यानं त्यांच्या नामाचा उद्घोष करावा. ज्या भक्तांना सहज शक्य आहे अशा भक्तांनी या एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचे कमलपुष्प अर्पण करून पूजन करावे. संपूर्ण एकादशी कालामध्ये श्री विष्णूंचं सातत्यानं स्मरण केल्यानंतर आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. महर्षी अंगिरा यांनी सांगितलेल्या या व्रताच्या महतीनंतर महर्षी अंगिरा यांनी आषाढ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीचं महत्त्व अशा प्रकारे राजा मांधाता यांना समजावून सांगितलं आणि त्यानुसार या राजानं ते व्रत करून आपल्यासह आपल्या प्रजेला देखील श्री विष्णूंची कृपा प्राप्त करवून दिली. आता या एकादशी व्रताच्या संदर्भाच्या अनुषंगाने देवशयनी एकादशीच्या तिथीपासूनच चातुर्मासाचा देखील प्रारंभ होतो. भारतीय संस्कृतीमध्ये चातुर्मासाला अतिशय विशेष असं महत्त्वाचं स्थान आहे. आता चातुर्मास नेमका काय आहे आणि तो आपल्या जीवनावरती कशा प्रकारे परिणाम करतो याविषयी थोडक्यात समजावून घेऊयात. चातुर्मासाला भारतीय संस्कृतीमध्ये इतकं महत्त्वाचं स्थान का आहे हा प्रश्न आजवर आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. आपल्या परीनं आपण या प्रश्नाचं उत्तर देखील शोधायचा प्रयत्न केला असेल. आपले कुटुंबीय असतील, वडीलधारी मंडळी असतील किंवा आपले शिक्षक असतील, गुरु असतील, संत सज्जन असतील यांच्याकडून वेळोवेळी आपण चातुर्मासाच्या महत्त्वाच्या संदर्भामध्ये ऐकलंही असेल. मात्र खऱ्या अर्थानं हा चातुर्मास नेमका सुरू कधी होतो, कधी संपतो आणि या दरम्यानच्या काळामध्ये नेमक्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत
त्या नेमक्या का करायच्या या संदर्भामध्ये आता आपण सोप्या भाषेमध्ये समजावून घेऊयात. आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी या तिथीपासून चातुर्मास प्रारंभ होतो आणि कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच देव उठणी अर्थात तिला प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हणतात, त्या तिथीला चातुर्मास हा संपन्न होतो. आपण जर बारकाईनं पाहिलं तर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचे सण प्रामुख्यानं समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येतात. या 4 महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं. मात्र याचा जर आपण काही महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये उल्लेख शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हा शब्द जसाच्या तसा सापडत नाही. तिथे चातुर्मासाला वर्षावास असा शब्द उपयोजिलेला आपल्याला दिसून येतो. आता वर्षावास या शब्दाचा अर्थ मी वेगळेपणाने आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. वर्षावास म्हणजेच पावसाळा, अर्थात पावसाळ्यामध्ये नेमकं काय करावं, साधक जीवांनी काय करावं आणि प्रापंचिक जीवांनी काय करावं याची आपल्या ऋषी जगतानं अतिशय व्यवस्थित अशी नोंद वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजेच वर्षावासामध्ये आपण एकाच ठिकाणी राहून आपल्या ज्या नैमित्तिक साधना आहेत, ज्या उपासना आहेत त्या पूर्ण कराव्यात, अशा प्रकारचे सरळ आदेश किंवा निर्देश आपल्या ऋषी जगतानं आपल्याला दिलेले आहेत. मात्र कालचक्र ज्या गतीनं आणि ज्या परिस्थितीमध्ये कलियुगाकडे प्रस्थान करणार आहे त्या कालावधीमध्ये या वर्षावासातील नियमांचं, व्रतवैकल्यांचं महत्त्व आधुनिक काळातील म्हणजेच कलियुगातील जीवांना समजणार नाही याची पूर्वकल्पना ऋषी जगताला असल्यामुळे त्यांनी सणांच्या माध्यमातून आपल्या हातून कळत नकळतपणे का होईना काही धार्मिक, काही नैमित्तिक कृत्य घडून येतील याची अतिशय बारकाईनं खबरदारी घेतलेली आहे. आता पहा, आपले जे सगळे सण आहेत या 4 महिन्यांमध्येच एकवटलेले आपल्याला दिसून येतात. गुरुपौर्णिमेपासून सुरू होणारी आपली ही सणांची सुरुवात शेवटी दिवाळी झाल्यानंतर कार्तिक पौर्णिमेनंतर संपन्न होते. आता या 4 महिन्यांमध्ये आपण जर नीट पाहिलं, भौगोलिक वातावरणाचा जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की हा पावसाळ्याचा काळ आहे. या कालावधीमध्ये कृषी संस्कृतीचा जर विचार केला तर पेरणीची कामं होऊन आता शेतकऱ्यांना, या जीवांना थोडासा विश्रांतीचा अवकाश मिळालेला आहे आणि याच विश्रांती काळामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, वैचारिक, धार्मिक अशा सगळ्या बाजूंनी एक मळभ येण्याची शक्यता देखील निर्माण होते. ऋषी जगतातील धोरणी आणि द्रष्ट्या मार्गदर्शकांना हे निश्चितच लक्षात आलेलं होतं आणि म्हणूनच या कालावधीमध्ये वेगवेगळी धार्मिक कृत्य, व्रतवैकल्य आणि त्याच्या अनुषंगाने येणारे सण आणि उत्सव यांची अशी एक बेमालूम झुंपणी त्यांनी केलेली आहे की आपल्याही नकळत उत्सवांच्या निमित्तानं आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि वैचारिक परिप्रेक्ष्यामध्ये एक वेगळं चैतन्य, एक नवी ऊर्जा संचारते आणि आपण या मळभाला आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मकतेला बळी पडण्याची शक्यता देखील संपुष्टात येते. संपूर्ण जगाच्या परिप्रेक्ष्यावर भारताचा जर विचार केला तर भारत हा उत्सवप्रिय देश आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. निरनिराळ्या कथांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून ऋषी जगतानं निसर्गाशी एकतानता साधत मानवी जीवन जगत असताना ते अधिकाधिक चैतन्याच्या जवळ कशा पद्धतीनं जाईल याची तजवीज आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. मात्र आपण अनेकदा याच कथांना, या कथांमध्ये आलेल्या उद्बोधक अशा वचनांना बेमलूमपणे नाकारतो, झिडकारतो आणि फक्त बुद्धीच्या टिमक्या वाजवत राहतो. क्षणभर आपल्या बुद्धीचा मिणमिणता दिवा बाजूला ठेवून, आपला कर्ताभाव बाजूला ठेवून आपण जर या कथांचा आणि या कथांच्या माध्यमातून आलेल्या मार्गदर्शनाचा आपण जर पथदर्शक म्हणून विचार केला किंवा दीपस्तंभासारखा जर विचार करू शकलो तर निश्चितपणे आपल्याला चैतन्याच्या दिशेनं जात असताना कमीत कमी अडथळे येतील अशी मला खात्री वाटते. मात्र एखाद्या बुद्धिजीवी जीवाला, पामराला ही काय भाकड कथा चालली आहे असं देखील वाटू शकतं. मात्र ही भाकड कथा नसून शुद्ध शास्त्रीय ज्ञान आहे जे आपल्या ऋषी जगतानं आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. यासाठी फक्त एकच उदाहरण इथं सांगते आणि आज या व्हिडिओमध्ये थांबते. आता हे उदाहरण आपण कोणत्या ऋतूमध्ये काय आहार ग्रहण करावा या संदर्भातलं आहे. आयुर्वेदाच्या आहारासंदर्भातल्या विशाल ज्ञानसागरामध्ये उडी न मारता या एकादशीचं महात्म्य सांगत असताना पद्मपुराणामध्ये एक जो संदर्भ आला आहे तो इथं द्यावासा वाटतो. यामध्ये ऋषींनी असं म्हटलं आहे की श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या वर्ज्य कराव्यात. आता आपल्याला असं वाटेल की खरं तर याच कालावधीमध्ये बाजारामध्ये निरनिराळ्या पालेभाज्या अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध असतात
आणि नेमकं याच कालावधीमध्ये आपल्याकडून त्या जास्त प्रमाणात देखील खाल्ल्या जातात. आता एखाद्या जीवाला असा प्रश्न पडेल की श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या इतक्या आलेल्या असतात आणि नेमक्या त्याच कालावधीमध्ये खायच्या नाहीत, याला काय म्हणावं? याला शास्त्रीय ज्ञान किंवा अनुभूतीचं ज्ञान असं म्हणावं. कसं ते पाहूयात. या कालावधीमध्ये आलेल्या पालेभाज्यांच्या पानांना जर आपण उलट करून पाहिलं तर त्या पानांवरती लाल, काळ्या, पांढऱ्या, पिवळ्या किंवा करड्या रंगाचे छोटे छोटे एकसारखे गोल आपल्याला दिसतात. हे गोल नसून ही कृमी कीटकांची अंडी आहेत. या कालावधीमध्ये त्यांच्या प्रजननाचा काळ चालू असतो. निसर्ग चक्रामध्ये कृमी कीटकापासून ते हत्तीपर्यंत प्रत्येक जीव हा तितकाच महत्त्वाचा आहे. खरं तर निसर्ग चक्राचं संतुलनच या जीवांच्या परिपोषणावरती आधारित आहे आणि म्हणूनच या कालावधीमध्ये आपण जर पालेभाज्या ग्रहण करत असू तर नकळतपणे आपल्या पोटामध्ये त्या कृमी कीटकांची अंडी ही व्यवस्थितपणे पोहोचणार आहेत. अर्थात त्यांच्या लोकसंख्येवरती जो परिणाम व्हायचा तो होणारच आहे, मात्र खाणाऱ्यांना देखील पोटदुखी उद्भवणार आहे. अतिसारासारखा, उलट्या जुलाबांसारखा त्रास देखील उद्भवणार आहे. त्यामुळेच या कालावधीमध्ये पालेभाज्या खाणं हे वर्ज्य करावं असं आपल्या ऋषींनी सांगितलेलं आहे. खरं तर या एकादशीच्या निमित्तानं आपल्याच ग्रंथांना समजून घेत असताना एक वेगळाच प्रांत, एक वेगळंच प्रतल आपल्या सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे. या प्रांताचा, या प्रकाशाचा आपल्याला पुरेपूरपणे जर वापर करून घ्यायचा असेल तर अहंकारानं प्रेरित असलेली आपली बुद्धी, आपली माहिती ही बाजूला ठेवून अनुभूतीच्या पातळीवरती उतरण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अर्थात त्यासाठी आपला साक्षीभाव हा जागृत असायला हवा. खरं तर या साक्षीभावाची जी क्षमता आहे, जी पात्रता आहे, ती आपल्याला आधीच प्राप्त झालेली आहे. मग नेमकं आपण याच्यापासून दूर का आहोत? तर त्याच्यावर वेगवेगळी पुटं, वेगवेगळे पडदे आपण स्वतःच निर्माण केलेले आहेत. हा साक्षीभाव आपल्या सगळ्यांच्याच अंतःकरणामध्ये लवकरात लवकर प्रकट व्हावा आणि आपल्याला त्याचा लाभ घेता यावा, अशी प्रार्थना आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांच्याच वतीनं श्री गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटूयात पुढच्या एकादशीच्या महात्म्यासोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.